हॅलो फ्रेंड्स, मी आहे सुनीता आणि आज आम्ही जायला निघालो पुन्हा आमच्या शेतात. रोड साफ होता तर म्हटलं थोडी मी पण गाडी चालवून घेते. तरी समोरून कार आली की माझी गाडी शेताकडे तिरपी जात होती. तरी बाबांनी खूप सांभाळून घेतलं. छान शिकवतात बाबा. नंतर गाडी शिकत चालवत पोचलो आम्ही आमच्या शेतात. हे बघा, हे आहे आमचं शेत. यावर्षी शेतात पराठी आहे आणि शेतात आल्या आल्या आई लागली कामाला. आईला दिसलं अडाण गवत तर काढत होती. मी तोपर्यंत आईनी लावलेले झाडं बघितले. आईने कडू बदाम, आंब्याची बी लावले होते तर छान निघाले. हा बघा, हा निळा वटाणा, आंबा पण लावला. आणि ते आहे आमच्या तांबडे काकूंचं घर. आमच्या शेताचा आधार तांबडे फार्म हाऊस. यांच्यामुळे आम्हाला नेहमी शेतात यायचं काम पडत नाही. अशी आहे आमची पराठी, छान बहरली. नंतर दिसलं मला एक छानसं झाड. तुम्ही या झाडाला काय म्हणता काय माहिती, पण मग मी त्या झाडाला लाजाळूचं झाड बोलते. हे बघा, हे आहे ते झाड. आमचा ऋषी दर्यापूरवरून कॉल करून बोलतो, इशू एक मॅजिक दाखवू. तो या झाडाला मॅजिक ट्री बोलतो. हात लावला की बघा कसं कोमजून जातं हे झाड. तुम्ही या झाडाला काय बोलता कमेंट्स करून नक्की सांगा. माझं फिरून झालं मग मी पण लागली कामाला. थोडं निंदन केलं. बाबा बघत होते माझ्याकडे, मला निंदन पण जमते की नाही तर. दमली तर छान झाडाखाली विसावा घेतला. तेवढ्यात माहीत आहे का, एक कावळा आला. म्हणे मला टिफिन द्या, शेतामध्ये खूप कावळे आहेत आणि खूप चॅप्टर आहेत बरं. पिशवीमधून वेफर्स गायब करतात. मग थोडे फोटो काढले. मोकळ्या आभाळाखाली पाठ टेकवली. बाबांनी फवाऱ्या औषधीसाठी फोटो काढले आणि मग आम्ही जेवण करून घरी यायला निघालो. असा पार पडला आमचा दिवस. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.